मिळालेल्या माहितीनुसार महिला आरोपी आणि आरोपी क्रमांक 2 हे सन 2022 पासून एकमेकांच्या ओळखीचे असून ते प्रियकर प्रेयसी आहेत. आरोपी क्रमांक 2 वर यापूर्वीही विजापूर नाका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात त्याला 22 डिसेंबर 2023 रोजी अटक झाली होती. नंतर 18 सप्टेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून त्याला जामीन मिळाला. मात्र या जामिनाविरोधात फिर्यादीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर 17 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत आरोपी क्रमांक 2चा जामीन रद्द केला. दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी, साक्षीदार व त्यांच्या नातेवाईकावर सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाल्यास आरोपी क्रमांक 2ला त्याचा फायदा होईल या हेतूने आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने संगनमताने कट रचला. त्यानुसार 18 मार्च 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास संबंधित महिलेने डायल क्रमांक 112 वर फोन करून तिच्यावर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खोटी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ या घटनेची सखोल चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, वैद्यकीय तपासणी तसेच महिलेची मैत्रीण आणि बहीण यांच्याकडून माहिती घेतली. अखेरीस महिलेची कसून चौकशी केल्यानंतर तिने ही घटना घडली नसून ती खोटी असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खोटी माहिती देणे आणि कट रचणे या आरोपाखाली महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पीडितांच्या बॉडीतून सॅम्पल्स घेणे किंवा तिथं असणे अपेक्षित आहे मेडिकल लिगल ॲस्पेक्टला. सो डॉक्टरला व्यवस्थित क्वेश्चनर दिलं होतं, पण डॉक्टरकडून आम्हाला स्पष्ट अहवाल आलेले आहेत. कुठल्याही प्रकारच्या इंजुरी किंवा अशा फोर्सफुल सेक्शुअल असॉल्टच्या लक्षणं दिसून येत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या एक्सटर्नल बॉडी फ्लुइड्स त्या महिलेच्या अंगावरून काही सॅम्पल मिळाला नाही. आणि जे आरोपी म्हणून यांनी 4 नाव दिलं होतं त्यांचंही मेडिकल केलं होतं. तिथेही कुठल्याही प्रकारच्या रेसिस्टन्स इंजुरीज म्हणतो ते पीडितांनी स्वतःला वाचवण्यासाठी काही रेसिस्टन्स असेल, त्यातून आरोपीवर जे काही असा स्क्रॅच मार्क्स असेल किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या इंजुरीज, फ्रेश इंजुरीज काही मिळून आलं नाही. तेही डॉक्टरनी आम्हाला स्पष्टपणे अहवाल दिलं होतं. आणि जे टेक्निकल ॲनालिसिस जे आहे CCTVचे असो किंवा मोबाईल फॉरेन्सिक्स असो, त्यातून हे बियॉन्ड डाऊट आम्हाला क्लिअर झालं हे एक खोटे कंप्लेंट आहे म्हणून. आता कोणी येऊन अशा कंप्लेंट दिलं तर कुठल्याही प्रकारचा विचार न करता गुन्हे दाखल करून ते 4 जणांना विक्टिमाइज करण्याऐवजी असं सखोल चौकशी करून हे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्याबद्दल मी टीमला अभिनंदन करतो. आणि अशा कोणी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध व्यवस्थित कलमान्वये गुन्हे दाखल होणार आहे हेही मेसेज जाणे आवश्यकता आहे. ते आपल्या मार्फत सर्वांना कळवू इच्छितो. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केले म्हणून खोट्या घटनाचा बनाव करून 18/3/2026 रोजी पोलीस स्टेशनला येऊन एक महिलांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केलं होतं. त्यात DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, PI श्री गायकवाड वराळे, ACP श्री पवार यांचे पूर्ण चमूनी व्यवस्थित सखोल चौकशी करून हे जे कंप्लेंट जे आहे ते खोटे आहेत आणि 2023च्या एक आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलेले गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्याच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी हे खोटे घटनेचा बनाव करून आलेले असा निष्पन्न करून घेऊन जे खोटे कंप्लेंट दिलेले महिला आणि तिचे प्रियकर समीर शेख यांच्याविरुद्ध BNS कलम 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून
यांना अटक करून आता पुढील तपास चालू आहे.